मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला व्हेज कटलेट करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते. हे प्रथम ओले मटार आहेत, हा थोडासा मका, ही कोथिंबीर, ही सिमला मिरची घेतलेली आहे कट करून बारीक, हे गाजर घेतलेलं आहे कट करून, हा बारीक कांदा, बीटरूट घेतलेला आहे किसून घेतलेला आहे, आणि हा बटाटा. हे 4 बटाटे मी उकडून किसून घेतले. आता हे बटाटे उकडताना एकदम अगदी भरपूर नाही, मी आपण ती भाजीला जितके उकडतो इतके न उकडता थोडे कमी उकडायचे, नाहीतर त्याला पाणी सुटतं, म्हणून थोडे कमी उकडायचे. असं आधी मी एवढं साहित्य घेतलं आहे. आता प्रथम मी तुम्हाला काय करून दाखवते, तर ही सगळी तयारी करून दाखवते आणि मग बाकीचं काय काय साहित्य लागणार आहे तेही दाखवते. तर प्रथम मी काय करणार आहे, तर मटार आणि मका हा अगदी जरा गरगरवून घेणार आहे मिक्सरला. तोपर्यंत तिकडे तेल तापत ठेवते. भाज्या सगळ्या कच्च्या आहेत, त्या अगदी थोडं तेल टाकून आपण परतून घेणार आहोत. पण अगदी चमचाभर मी तेल टाकलं आहे. त्याच्यात हे मी मटार आणि मके भरडलेले आहेत ते टाकणार आहे. अगदी थोडं आपण हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे. अख्खे मटार घातले तर ते हे होतात, नाही पटकन खाताना सुद्धा हातातून उडतात, म्हणून मग असं घातलं की छान सगळं मिश्रण व्यवस्थित होतं. त्यानंतर आता हे मी गाजर घालणार आहे त्यावर. सगळं थोडं परतून घ्यायचं आहे. नंतर सिमला मिरची घालते. 2 सिमला मिरची घेतलेल्या आहेत, त्या घातल्या आहेत. रंगही छान येतो आणि चवही चांगली येते. आपल्याला हे अगदी शिजवून घ्यायचं नाही आहे, पण त्याचा कच्चेपणा मोडायचा आहे. एक मिनिटभर वाफवून घेणार आहे. त्या भाजीत थोडं म्हणजे एखाद्या वेळी जर मऊ झाली भाजी तर त्याच्यासाठी म्हणून मी एक मुठभर पोहे आणि त्यामध्ये थोडं भाजकं डाळ, आपली चण्याची डाळ भाजकी, आपण जी चिवड्यात वापरतो ती, असं घालून हे पीठ करून घेणार आहे. सगळं झालेलं आहे परतून. आता ह्यावर आपण हा किसलेला बटाटा आहे हा घालणार आहोत. मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आहेत. आता हा मी याच्यात कच्चा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. छान लागतो, दाताखाली मिळतो आणि एकदम छान लागतो खायला. चवीप्रमाणे मीठ. आता आपण याच्यात सगळे मसाले घालायचे. चवीप्रमाणे मीठ. आता ह्याला अंदाज आपल्याला आला ना आता किती भाजी आपली होणार आहे. चवीप्रमाणे मीठ, जिऱ्याची पावडर, चटपटीत होण्यासाठी म्हणून चाट मसाला चमचाभर. हातानं घातला की सगळीकडे व्यवस्थित लागतो. त्याचं वाटप लावणार आहे. आलं लसूण मिरची थोडंसं, लाल तिखट, आता हे सगळं आपण मिक्स करायचं आहे की आपली भाजी तयार आहे. थोडासा गरम मसाला चवीला स्वादासाठी, आणि तो घरी केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. कोथिंबीर घालणार आहे, भरपूर कोथिंबीर.
तर खाली उतरून आपण सगळं ढवळून घेणार आहोत. व्यवस्थित सगळं सारखं करून घेणार. हातानं सारखं करायचं आहे. आधी मी जरा असं ढवळून घेते आणि मग हातानं सारखं करते. एका वेळी आपल्या पोटात एवढ्या भाज्या सगळ्या जातात. सैल वाटलं तर आपण हे पोह्याचं पीठ करून ठेवलं आहे मी. पोहे आणि डाळ ते लावायचं, पण वाटत नाही सैल होईल असं. छान आपलं मिश्रण झालेलं आहे. बटाटा व्यवस्थित कमी उकडवून घेतला की ते सगळं जमतं. 1 चिमूट साखर घालायची. तर हे मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि मळून गोळे करून आपण कटलेट करूया. तर हे आपलं मिश्रण छान झालेलं आहे. खरं म्हणाल तर त्याला काही पिठाची जरूर नाही आहे, तरी 1 चिमूट केलं आहे ते पीठ घालते मी. पोहे आणि डाळ म्हणतात त्याला, भाजकं डाळ, चिवड्यात आपण वापरतो ते. अशी आता आपली ही कटलेट तर आपण वळायची आहेत. अशी कटलेट करून घेणार आहोत. बीट असल्यामुळे ती थोडी लाल झाली आहेत. हातून घेऊ. पण इथे रवा घेतला आहे आणि त्यामध्ये थोडं हे मी पोह्यांचं आणि डाळीचं पीठ घेतलं आहे. मी ब्रेडक्रम वापरणार नाही आहे, मी ह्याच्यावरच करणार आहे रवा लावून. तर आपण एक एक असं वळायचं आणि याच्यात टाकायचं. तर आपण अशी सगळी कटलेट घोळवून घेणार आहोत. बघा, सगळीकडून व्यवस्थित घोळवून घ्यायची. अशी घोळवून फ्रीजला ठेवायची, मग आपण हवी तेव्हा करू शकतो. आता आपण ही कटलेट छानपैकी फ्रीजमधून काढून घेतलेली आहेत. ती छान सेट झालेली आहेत. तर मी तव्याला तेल लावून घेतलं आहे. आता आपण ती तव्यावर ठेवणार आहोत. तव्यावर ठेवून आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. ही मी डीप फ्राय करणार नाही आहे. डीप फ्राय करणार नाही म्हणून मी त्याला स्लरीमध्ये घोळवलं वगैरे नाही आहे. डायरेक्ट रवा आणि पीठ लावलं आहे. याच्यात आपण मैदा अजिबात वापरलेला नाही आहे. मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. आता मी ही तव्याला लावून घेते. तर आपण ही छानपैकी तव्यावर लावून घेतले. तेल घातलं आहे. आता पुन्हा वाटलं तर थोडं तेल घालून उलटसुलट चांगली खरपूस अशी आपण ही कटलेट परतून घेणार आहोत. ही आपली छान खमंग कटलेट आता बघा कशी होत आहेत ती. सुंदर, एकदम सुंदर. अजून एकदा मी पलटून घेणार आहे. अशी ही आपली छान व्हेजिटेबल कटलेट एकदम पौष्टिक अशी खाण्यासाठी तयार आहे. आता ही मी कशी केली, काय काय भाज्या घेतल्या, काय काय केलं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. यामध्ये मी मैदा अजिबात वापरलेला नाही आहे. कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरलेलं नाही, ब्रेडक्रमसुद्धा वापरलेलं नाहीत. अगदी घरातल्या साहित्यातून आपण हे सगळं केलेलं आहे. नक्की करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. धन्यवाद.